दूध पाहिजे? झालं की देते की. जा तुम्ही जाऊन बसा जा. हो मी काय म्हणतो, वय मसाला व्यवस्थित टाका. वय टाकते. आणि हो हा साखर टाकायला विसरू नका. वय काय काय नाही. काय रे गौरा, इथं काय करतोय? मसाला दूध. अरे दूध बाहेर येईल. जा बाहेर लाडू वाटताय. हा काय ग, झालं का तुझं? चाललंय. अगं जरा हात भरभर चालेल. तिकडे वाण वाटून झाले. जरा भरभर हात चालू. वय. नको, तू माझ्या बरोबरच चल. अगं जरा भरभर हात चालू की. ती मीरा होती ना, लई भरभर काम करायची. तू जरा इसलो तेस. बाईसाहेब मग नाही इसलो. नाही मग चल, मग जरा भरभर भरून दाखव बघू. बर वय भरते. अगं जरा भरभर हात चालू की. अगं भर की पटापटा. वय भरते की. अगं माझ्याकडे काय बघते, ती ग्लास भर. मंजिरी, कार्यक्रम खूप छान झाला. आता एक गाणं होऊन जाऊ दे. अगं खूप दिवसात तुझं गाणं ऐकलं नाहीये आम्ही, हो की नाही? अहो दी गाणं. अगं काय मधुरा. बर चल आता भरभर. वय चला की. आता काय झालं? कुठं काय पायात साडी अडकली. कर मग माझं, चल लवकर. वय वय घे ट्रे हातात आणि चल माझ्या बरोबर. चला की. चल ये बरोबर. सांज ये गोकुळी सावळी सावळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी. सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी. धूळ उडवीत गाई निघाल्या. धूळ उडवीत गाई निघाल्या. श्याम रंगात वाटा बुडाल्या. श्याम रंगात वाटा बुडाल्या. परतती त्या सवे पाखरांचे थवे. परतती त्या सवे पाखरांचे थवे. पैल घंटा घुमे राहुणी. सांज ये गोकुळी सावळी सावळी. सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी. खूप बरं वाटलं तुम्ही आलात. छान झाला कार्यक्रम. छान झाला कार्यक्रम मंजिरी. तुझ्या पहिल्या संक्रांतीचं हळदी कुंकू अगदी छान पार पडलं. हं, शालिनीशी फार बोलता आलं नाही. काळजी घे तिची. ही अशी आजारपणा आता या वयात नाही ग सोसवत. नाही, बरोबर आहे तुमचं. पण आता 4 दिवस त्यांनी आराम केला ना की मग बरं वाटेल त्यांना. तू वाण म्हणून दिलेला बाळकृष्ण खूप आवडला बरं का. हो. असा छानसा बाळकृष्ण आता या घरात रांगायला हवा. गोड गुडगुटीत मुलगाच हवा बरं का. आणि मला मुलगीच हवी असेल तर? मुलगी चालेल की. आता तुला मुलीची हौस आहे म्हटल्यावर मुलगी व्हायला काहीच हरकत नाही. पण दुसरी मुलगी. पहिला मात्र मुलगाच.
आता मुधोळकर घराण्याचं तू नाव एवढं मोठं केलं म्हटल्यावर वंश नको का वाढायला? तेव्हा दुसरी मुलगी, पहिला मात्र मुलगाच. मुलगाच नाव मोठं करतो हे कोणी सांगितलं तुम्हाला? अरे मुलीला शिकवून सोडून मोठं करून शेवटी दुसऱ्याच्या हाती सोपवायचं ना. ती थोडंच आपल्या घराण्याचं नाव लावणार आहे. म्हणून मग मुलगीच नको? अहो पण मग मुलीच नसतील तर तुमच्या वंशाच्या दिव्याला जन्म तरी कोण देणार? मुलं कितीही कर्तृत्ववान असली काकू तरी ती पुढच्या पिढीला जन्म नाही देऊ शकत. त्यासाठी आईच लागते. अहो तुमच्या आमच्या घरातली आई अंबाबाई ती सुद्धा एक स्त्रीच आहे ना. एवढंच आहे तर मग तिला तरी का पुसता तुम्ही? हे बघ, आता तू तुझं शिक्षण माझ्या माती मारू नकोस हं? काकू मुलगी म्हणजे ओझं हे समजण्याचे दिवस संपले आता. हे असं तुम्हा तरुण पिढीला वाटतं. आम्हा जुन्या लोकांना मात्र जुनं ते जुनं झालं. ते टाकून द्यायची वेळ झाली आता. तू एक नंबरचा हट्टी आहेस. तू कधी कोणाचं ऐकलंयस? या बाबतीत कोणाचंच नाही. ठीक आहे, येते मी मंजिरी. थँक्स. का? नाही, माझ्या मनातलं बोल. वेळ लागलाय मला, वेळ लागलाय का? हे मावशी एक मिनिट जवळ येऊ नको माझ्या. मावशी काय झालं? आई काय झालं? आई तुझे मी रोजची औषधं घ्यायला गेले तर. मावशी बघ ना. सावकाश. आई काय आहे तू? तू का चिडलीस एवढी? चिडली चिडली आहे मी? हो मी 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 चिडली. हो आई अगं काय आहे? सावर स्वतःला, शांत हो. मला गरज नाहीये कोणाची. असं काय करतेस आई? अरे तुम्ही सगळे असे का वागताय माझ्याशी? समजून घ्या की मला जरा. मी मी ती औषधं घेणार नाही. मला काही झालेलं नाहीये, मला वेळ लागलेला नाही, मी घेणारच नाहीये. कोण म्हणते तुला वेळ लागलाय? फक्त ही औषधं जर नाही घेतलीस तर तुला त्रास होईल. तो होऊ नये म्हणून फक्त ही औषधं घे प्लीज. होऊ दे, मला होणार आहे ना त्रास. होऊ दे. आत्ता विचार करताय त्याचा? आधी केला असता तर. आई, अहो हे म्हणतायत ते बरोबर. नाही सहन होते मला, नाही सहन होते. तुझे हात असं काहीतरी चुकलं का माझं? नाही नाही तुझं काही चुकलं. मंजिरी तू चल, तू जा आपल्या रूम मध्ये. मंजिरी अहो, तू जा. अहो मी आईंना अशा अवस्थेत सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही तू जा. मला एकट्याला बोलू दे तिच्याशी. तुम्ही जा. चला. काय आहे इकडे? चला. थोडं दमायला झाला आजचा प्रोग्राम एकदम हेक्टिक. काय झालं होतं मी यायच्या आधी पटकन सांग मला. मला ना खूप झोप येते आता. रिया, भाव खाऊ नकोस. काय झालं होतं मला पटकन सांग. असं काय करतेय? सगळं मी आले तेव्हा सासूबाई केवढी आदळआपट करत होत्या, आरडाओरडा करत होत्या, काहीतरी वेड्यासारखं बरळत होत्या. हे सांग ना यार प्रिया, काय झालं होतं? मला ना खूप बोर झालं होतं खरं तर. दादांनी असं आपल्याला तिथनं बाहेर का जायला सांगितलं? सांग ना यार प्रिया, प्लीज भाव खाऊ नकोस. विषय टाळू नकोस तू. काय झालं होतं ते सांग. नेत्रा चिल. तुझं चिल गेलं खड्ड्यात. प्रिया यार, जाम भाव खातेस यार तू. जाऊ दे, मरू दे, मीच विचारत नाही. नेमकं काहीतरी महत्वाचं घडत होतं ना तेव्हा मी तिथे नव्हतं. जाऊ दे, मरू दे. आता तुला मस्का मारण्यात काही इंटरेस्ट नाही. मी जाते. जाऊ दे. नेत्रा, अगं किती चिडचिड करशील? काय हा अक्रस्थाळेपणा? अगं पण मग तू पण किती भाव खातीये? सांगतेस का पटकन काय झालं ते? काय होणार? रोजचाच तमाशा. आणखी काय? नाही नाही नाही, रोजचा तमाशा नव्हता.
स्पेशल ड्रामा होता काहीतरी. कारण मी तिथे आले तेव्हा सासूबाई तुझ्या आणि सत्यजित दादांच्या रिलेशनशिप बद्दल काहीतरी बोलत होते. हं? काय काय बोलत होत्या त्या? प्लीज प्लीज शांत हो आई, प्लीज गप्प बस, मी पाया पडतो तुझ्या. आई मी मान्य करतो माझं चुकलंय, पण नाही, तुझ्याकडून नाही झाली चूक. तू कसा चुकशील सध्या? चुकले मी. मी चूक केली. आई काय नाही, इथली अशी प्रत्येक गोष्ट मला माझ्या चुकीची जाणीव करून देते. अरे मला नाही राहावं तिथे. मला या सगळ्यापासून मला दूर निघून जायचंय आता. मला नाही राहायचंय. आई प्लीज नको बोलूस. नको रे, नको. मला ना नाही राहत आता इथे. अशी माझी अशी घुसपट होती. नाही. आई प्लीज सावर स्वतःला. आई प्लीज. हे बघ, आपण आहे ना, आपण कुठल्या तरी एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊया. हं? सगळं व्यवस्थित होणार आहे. आई मी आहे ना. हं? माझं जे नुकसान व्हायचं होतं ते झालं. आता जे नुकसान होईल ना ते फक्त सत्यजितचं. मावशीचं काही पण होऊ दे, नाहीतर त्या मंजिरीचं. मला काही घेणं देणं नाही. सत्यजितला उद्ध्वस्त करणं हेच माझं ध्येय आहे. तू मसाला दूध प्यायलीस का? मसाला दूध. हं? एक नंबर झालं होतं. तू थांब, मी घेऊन येत. ए मोरणे, कानात गोळत घातलीस वय? अगं उचल की फोन. कोणाला तरी जीव जातो या. वय बघ ती किसलो हाय ती हाय धैर्य पण. हॅलो. अरे फोन उचलायला किती उशीर? अहो इथं श्वास घ्यायला बी येळ नाही. आजूबाजूला नुसतं माणसं आहे ती. बरं कामाचं काय झालं? अहो म्हणलं ना, आजूबाजूला नुसतं माणसं आहे ती. ते बघ, लवकर काम आटप तिकड. हो सत्यजित उधळकर आणि त्याची आजी डेंजर आहे म्हणून सांगतो. लवकरात लवकर काम आटप आणि नीट. होय होय होय, ठीक आहे ठीक आहे. आणि काम झाल्याबरोबर फोन कर. ठीक आहे. ही औषधं जर नाही घेतलीस तर तुला त्रास होईल. तो होऊ नये म्हणून फक्त ही औषधं घे प्लीज. होऊ दे. आत्ता विचार करताय त्याचा? आधी केला असता तर काही सहन होत आहे. असं काहीतरी चुकलं का माझं? नाही नाही, तुझं काही चुकलं म्हणजे
ताई साहेब हं? बरं आहे ना व? ठीक आहे. नाही काळजीत वाटला म्हणून म्हणलं. घ्या दूध घ्या. हो ठेव तुम्ही, मी घेईन नंतर. घ्या की, म्हणजे रिकामा गलास मी घेऊन जाते ना म्हणून. घ्या. अगं हो ठेव, मी घेईन नंतर. हं? वय लवकर पिऊन घ्या, नाही तर थंड होईल. बर. काय चाललंय? हा काय नाही ताई साहेब दूध पित होता की नाही बघत होते. तुमचं काम फक्त दूध देण्याचं आहे. निघा. होय. काय दूध घ्यायचं नाहीये? नाही तसं नाही, 2 मिनिटाने घेते. 2 मिनिटांनी मुहूर्त आहे का? चल चल, माझ्या समोर संपवून टाकते. चल चल. अहो मला ना डॉक्टरांनी एक नवीन औषध प्रिस्क्राईब केलंय. त्यात पावडर दिली, ती दुधात घालून घ्यायची. त्या ताई नवीन आहेत ना, त्यांना माहित नाहीये बहुधा. पण मग आता दूध घेणारच नाहीयेस का? नाही नाही, दूध घेणार आहे मी पटकन जाऊन येते, पावडर घालते आणि मग दूध घेते. मी 5 मिनिटांनी येऊन बघणार आहे बाहेर, चेक करणार. हो. मगाशी तू मावशीच्या रूम मधून सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंस, नंतर काही बोलली का मावशी? नाही, काही नाही. माझ्या ना काळजाचा ठोका चुकला होता. अरे म्हणजे तिथे मंजिरी समोर होती आणि मावशी जर आपल्याबद्दल काही बोलून गेली असते तर. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायला हवंय का? ओके